नौकराने टीप देऊन मालकाला लुटले। जोबी ट्रेडर्स मालक किगरानी याच्या मोपेड गाडीच्या डिकीत 3 लाख रुपये असल्याची माहिती आरोपी नौकराने श्रीराम पराते याला दिली होती। तेच 3 लाख रुपये लुटण्याची टीप नौकराने काही अपराधी सराईत लुटाऱ्यांना दिली। ही घटना 15 फेब्रुवारी रोजी घडली असून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर 2 आरोपी फरार आहे। ही संपूर्ण कारवाई क्राइम ब्रांच युनिट 3 च्या पथकाने केली आहे। 15 तारखेचा गुन्हा आहे। बलिवान दास किंगरानी जेबी ट्रेडर्स नावाचं हार्डवेअरचं दुकान होतं। दुकान बंद करू मध्ये येतं। जेबी ट्रेडर्स नावाचं यांचं दुकान आहे हार्डवेअरचं। दुकान बंद करून आपल्या मोपेडमधून 3 लाख रुपये घेऊन दुकानाचे घरी जात असताना त्यांना काही लोकांनी अडवलं आणि त्यांच्या ज्या डिक्कीमध्ये ठेवलेले होते पैसे 3 लाख रुपये ते घेऊन गेले। दरम्यानच्या काळात तिथं जे घेऊन जाणाऱ्यापैकी होते त्याच्यातला मोहसिन खान नावाचा एक व्यक्ती जागेवरच काही लोकांना वाटलं की भांडणच झालेले आहेत, पैसे वगैरे चोरी गेलेत असं काही त्यावेळेस वाटलं नाही, म्हणून त्या मोहसिनला लोकांनी त्या ठिकाणी मारलं आणि त्याच्यावरती चाकू सापडला म्हणून 425चा गुन्हाही त्या मोहसिनवरती दाखल झाला। आणि स्वतंत्र पण त्यावेळेस चोरी गेल्याच्या याच मोहसिननी चोरी केली आहे किंवा या जबरी चोरीमध्ये मोहसिन आहे असा काही त्यावेळेस संशय नव्हता। नंतर ज्यावेळेस टेक्निकल ॲनालिसिस युनिट 3चे आमचे PI आहेत ठाकरे साहेब यांनी ज्यावेळेस टेक्निकल ॲनालिसिस केलं त्यावेळेस लक्षात आलं की या किंगरानीच्याच दुकानामध्ये काम करणारा श्रीराम पराते नावाचा एक जो त्यांचा कामगार आहे, त्या कामगाराच्या ओळखीचे काही लोक आहेत आणि कामगार आधीच 5 मिनिट गेला होता आणि त्या कामगारांनी काही लोकांना फोन केल्याचं निष्पन्न झालं। त्याच्यामध्ये मोहसिनचाही फोन नंबर होता। व त्याच्यावरून लक्षात आलं की विचारपूस करताना लक्षात आलं की मोहसिन आणि त्याच्या मित्राला या श्रीराम परातेने टीप दिली होती की मालक या वेळी निघतील, या प्रकारच्या गाडीचा नंबर असेल आणि इतके पैसे गाडीमध्ये आहेत। त्यावरून इंटरसेप्ट केलं आणि त्याच्यामधले आरोपी पकडले। अजून 2 आरोपी किती पकडले? 4 आरोपी पकडलेत। अजून 2 आरोपींना ताब्यात घेणं बाकी आहे। आरोपी सगळे निष्पन्न आहेत। हा देखील रॉबरीचा गुन्हा होता, परंतु आता याही गुन्ह्यामध्ये दरोडा